महायुतीत भाजपने किती जागा लढायच्या आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे सर्वाधिकार फडणवीसांना. कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती. मराठा ठोक मोर्चा आज शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन करणार. पुण्याच्या मोदीबागमधील निवासस्थानी सुरक्षा वाढवली, पोलिसांकडून बॅरिकेटिंग. अजित पवार आज मालेगाव, धुळे आणि जळगाव दौऱ्यावर. अजित पवार मालेगावमध्ये दाखल. गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ. सांगाल त्या ठिकाणी, म्हणाल त्या चॅनलवर मी तुमच्या उत्पन्न स्रोताबाबत चर्चा करायला तयार. फक्त चर्चासत्रातून पळून जायचं नाही. सूरज चव्हाणांनी अंजली दमानियांचं आव्हान स्वीकारलं. मी फक्त हू म्हटलं तर तुम्हाला तुमचं घरही सोडता येणार नाही. फडणवीसांच्या नादी लागून मराठ्यांच्या अंगावर येऊ नये, अन्यथा तुमचा कार्यक्रम करू. जरांगेंचा नारायण राणेंना परत निशाणा. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही. सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणं शक्य नाही. 4 आयोगांनी तसं सांगितलंय. भुजबळांचं सांगितल्या मेळाव्यात वक्तव्य. पवार साहेबांच्या प्रचारापासून युगेंद्र पवार सक्रिय. बारामती मतदारसंघाचं भवितव्य नव्या रक्ताच्या हातात देणं गरजेचं. जयंत पाटलांकडून युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे संकेत. पार्थ पवारांकडून पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात. आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाची मोर्चे बांधणी सुरू. जरांगेंची तब्येत पुन्हा बिघडली. पुण्यातील सभेनंतर मनोज जरांगे सह्याद्री रुग्णालयात. अस्वस्थ वाटत असल्यानं जरांगेंवर उपचार. सेबीमध्ये रुजू होण्याच्या 2 वर्षाआधीच अदानी ऑफशोअर संस्थेत गुंतवणूक. 2018 मध्ये गुंतवणूक काढून घेतली. एडिनबर्गचे आरोप सेबी अध्यक्ष माधवी बुट यांनी फेटाळले. नव्या पेन्शनचा मुद्दा. सरकारी कर्मचारी 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर. सरकारने तात्काळ नोटिफिकेशन काढण्याची मागणी. सांगलीत केशवनाथ उत्सव मंडळाच्या वतीनं यंदाही कृष्णा नदीत होड्यांची शर्यत. अटीतटीच्या शर्यतीत कवठे पीरांच्या सप्तर्षी बोट क्लबची बाजी. होडी शर्यत पाहण्यासाठी कृष्णा काठावर गर्दी.